गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. बापूला का तुला किती आम्ही सांगितलं मला सारखी ताईची आठवण येते. तू मला एकदा पण ताईकडे घेऊन जाऊ शकत नाही कर. काय होतंय बापूंना धरून धरून त्या वासानं मला चढते, त्यामुळे माझे बी चाल बिघडते. काय नाही आलतो भेटायला. भेटायला हा काय झालं? आता रातच्याला हितनं गेलाय आणि तांबड फुटाय तर हितच आलाय. सोन्यासारखा जावय माझा, त्याने आमच्यासाठी चिकन तर आणलीच आणली, पण दारूची बॉटल पण आणली. माझी माणसं आली का नाही ह्यांच्या पोटात लगेच दुखायला लागतंय. त्यांना वाटतं काय ह्यांच्या नाव काय इस्टेट करून द्यायची मी तवा की लगेच माझी माणसं आली की त्यांना वाटतंय की आता ज्या इस्टेटच नाव करते का काय. साहेब या लवकर, तुमची पाखरावाने वाट बघतोय अहो मी. माझी लय महत्वाची फाईल आहे. साहेब कधी येताना ही मिसरे अजून तू काय मला तुझं कळलं. साहेब आल्यावर काय करायचं? अहो मला मिश्री शिवाय ना करमतच नाही अजिबात. क्षणालाच मिश्री लागते. अरे पण साहेब कधी येतो? असं घास खायचा असतो बर का, असा 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 खायचा घास. असा घास खायचा. जेव्हा घ्या तुम्ही. तुम्ही तिघांनी माझ्या संसारावर घातल्या सापावानी साठा मला टाकतील दांड्यानी रपाट आणि तुम्ही याला का काय साहेब माझं काम करणार होतं ते म्हणत नाही. चल आपलं कर का पहिलं गाठू गा गेला त्याचं काय घेऊन बसली? अहो पण साहेबाला दवाखान्यात तर न्यालाय का? अरे ताई साहेबाला दवाखान्यात नेऊ नाहीतर मसनात नेऊ. बसा बसा. मग काय. अरे बसा तुम्ही है ना, तर नागावाने मला डसलाय ती गज. ये ना, अरे ये आता कसं वाटतंय? हा आम्ही तुझं वाटळ केलं म्हणतोय वय. तांबड फुटलं दिशा उजळल्या चारी, गाजा वाजा सारा बिलबिल चालू झाली. गावचा गोंधळ सगळ्यात भारी, भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी, भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी.